गप ये वरती, चल ये वरती, ये 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 ये. नाही नाही काय पटके ते नाही नाही. बाय. हां आणि या पटकन पटकन या, लवकर या. नको नको वेळ लागेल परत. बाय बाय. आता थोड्या वेळाने जाता येईल ना हो. आता नाश्ता करून जा ना त्यानं खा. बरं बाय की बाय. किती वेळा बाय करते. हो हो चिडवते बघ का. हॅलो नमस्कार मंडळी. माझ्या आयुष्यात ना सगळ्या गोष्टी चुकतील पण एक गोष्ट चुकणार नाही, ते म्हणजे हे दूध ओतू जाणं. काहीही असेल, गडबड असेल नसेल, कधी कधी लक्ष पण असतं तरी पण माझ्यासमोर जातो होतो कळतच नाही. आता इथं नाश्ता करत बसलेलो, सोबत बाजूला दूध पण ठेवलेलं आणि भाजी पण करत होते, तर त्या ह्याच्यातच दूध ओतू गेलं गडबडीत. आता काय ते नेहमीचंच झालं आहे. त्यानंतर नाश्ता वगैरे उरकला आणि त्यानंतर आम्ही आलो होतो गावात. तर दिवाळी म्हटलं की सारखं काही ना काहीतरी थोडंफार खरेदी करायचं चालूच असतं. तर आता इथं जेव्हा शरूचे हेअरकट करायला आणलं होतं शरूला, तर इथं बारकंच एक छोटंसं खोटवर असं दुकान मांडलं होतं आणि त्याच्यात दिसलं हे गुल्लक. लहानपणी किती यूज करायचं ह्याचा. थोडे काही 1-2 रुपये जर कोणी खाऊसाठी दिले तर ह्याच्यामध्ये टाकायचं ठरलेलं. पण आताची मुलं गुल्लक वापरतील का नाही काय माहिती, नो आयडिया. पण ठीक आहे, ते मस्त वाटलं ते बघून, कारण लहानपणी मी पण असा गुल्लक बनवलेला आणि तो मस्त वाटायचं की आपल्याजवळ काहीतरी आहे याची भावना यायची आणि मग छान होतं ते. त्यानंतर मग आता पावसाळा चालू आहे की हिवाळा की उन्हाळा समजत नाही आहे, कारण एवढा बेकार ऊन पडतं आहे की खूप जास्त. डायरेक्ट पावसाळ्याचं कन्व्हर्जन उन्हाळ्यात झालं आहे. त्याच्यामुळं आता एवढं ऊन लागतं आहे की रसाचे घाणे पण चालू झालेले आहेत. मग आम्ही पण जरा त्याचं उद्घाटन केलं आणि पहिला रस पिला. दिवाळी म्हटली की ऑफर्स सगळ्यांवरच असतात. तर आता इथं मला रांगोळी घ्यायची होती म्हणून मी आलेले आणि रांगोळी मला 5-6 कलर घ्यायचे होते. पण ताईंनी ऑफर सांगितली, म्हणजे 10 रांगोळ्या घ्यायच्या असतील तर 100 रुपयाला, पण तुम्ही 12 कलर घेतले तर ते 100 रुपयाला 12 कलर मिळतील. त्याच्यामुळे मग काय मी ऑफर्सला बळी पडले आणि मला 5-6 कलर घ्यायचे होते, ते मी 12 कलर घेऊन आले घरी. आणि त्यानंतर पार्लरमध्ये जाऊन आले. चेहरा काही विचित्र दिसतो अगदी, म्हणजे फक्त आयब्रोज आणि हेच करायचं होतं सगळं. जाऊन आले पार्लरमध्ये आणि त्यानंतर बघा, मला फटाके उडवायला भयंकर आवडतं, म्हणजे जास्त आवडतात पण फटाक्यांचा आवाज अजिबात नाही आवडत. म्हणजे उडणारे जे फटाकेच नाही आवाज करणारे ते अजिबात नाही आवडत. लहानपणी तर एवढी घाबरायची ना. साध्या त्या टिकल्या होत्या ना, टिकल्या असतात ना डबीमध्ये, त्या टिकल्यासुद्धा मला दगडाने फोडायला भीती वाटायची. कधीच मी बंदुकीने अशा फटाके फोडल्यानंतर मला लई भीती वाटायची, म्हणजे खूप घाबरायची मी. पण आता पण आवाजाची भीती वाटते पण मग बाकी तेवढं घाबरायत नाही. त्यानंतर संध्याकाळी मैत्रिणींच्या बरोबर आलेली शॉपिंग, ही वर्षभर चालणारी शॉपिंग आहे, जी कुठला सण आला किंवा नाही आला तरी पण ही शॉपिंग चालूच असते. आणि आता दिवाळी म्हटल्यावर तर खास शॉपिंग झालीच पाहिजे. आमच्या गावातील अगदी फेमस शॉप आहे सखी कॉस्मेटिक्स म्हणून. व्हरायटीज सगळं आहे इथं आणि बरेचसे गावातली सगळ्याच महिलांची खूप गर्दी राहते सणावाराला इथं. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मैत्रिणीच्या भावाच्या फटाक्याच्या शॉपवर. लहानपणीची फटाके वाजवायची मजा सगळी आठवली. टिकल्या वाजवायला सुद्धा मला भीती वाटायची. रोलमध्ये बंदुकीमध्ये जर रोल भरला ना तर तो सुद्धा फुटताना मला भीती वाटायची. आणि किती फटाके वाजवून किती नाही असं वाटायचं, म्हणजे भरपूर त्यावेळेला फटाके असे वाजू वाटायचे पण एवढं मिळायचं नाही, कारण परिस्थिती नसायची, कारण तेवढी महागाई वाटायची त्यावेळेस सुद्धा. पण आता ते एवढे महाग आहेत, एवढे आणतो फटाके पण ते वाजवण्यात तेवढी मजा वाटत नाही जेवढी लहानपणी वाटायची. पहिली आपली पकड लोखंडाची. कितीतरी लोक अशी असतात, बायका अशा असतात ज्या फक्त सणावाराच्या निमित्तानं काहीतरी खरेदीच्या निमित्तानंच फक्त घराबाहेर पडत असतात. तर म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं घराबाहेर पडतात, त्यावेळेला त्यांना किती छान वाटत असेल ना. म्हणजे काहीकांच्या घरी परमिशन नसते, अजूनही तसं आहे वातावरण बऱ्याचशा घरांमध्ये,
की बाबा जास्त बाहेर जाणं आवडत नाही, पण दिवाळीच्या निमित्तानं त्या बायका बाहेर पडतात, आवर्जून पडतात आणि आपल्या आवडीच्या काही गोष्टी घेतात. तशी इथं बाजारपेठ आमच्या गावची बघा कशी छान भरलेली आहे. सगळीकडे दिवे पणत्या एकदम मस्त वाटत होतं. आणि अशी खरेदी करायला गावाकडचे जे सुख आहे ते वेगळंच आहे, कारण इथं निवांत आम्ही चालत फिरू शकतो. गाडीची नेहमीची काही गरजच नाही. मी तर मैत्रिणीच्या बरोबर आलेले फिरायला, सकाळी ह्यांच्या बरोबर गेले, परत आता मैत्रिणी बरोबर आले, असं सतत चालूच आहे माझं फिरायचं. बारके पाऊस आहे, बारके पाऊस आहे. तो मोठा आहे तो बारका आहे, तो कलर वाला आहे तो नॉर्मल आहे. कुठला घेऊ द्या तुला कुठला वाजवायची ती घे की इथं. मला काय कुठलं पण वाजवायला त्यातले 1-2-3 घेऊ का? हा पिशवीत फटाके घ्यायला पाहिजे. माझं ते पिशवी दे का तिथं, दे का तिथे पिशवी, आपण फटाके घेऊन जाऊ. बघायचं परत कुठे गेला का? थांबा थांबा थांबा, खाली बसा, खाली बसा, बसा खाली बसा, पंक्तीला बसल्यासाठी. थांबा, खाली बसायचा, हात कशाला लावायचा नाही, आपण फटाके घेऊन जायचे खेळायला, आपल्याला उडवायला. हा हातात नाही चिचात सुरू, ते काढायचं नाही शरुली, आपण खाली गेल्यावर उडवायचं. खाली उडवणार आहे का? खाली नाही तर वरती कुठं पण जाऊ. दोनच घेते का काय भुईसकट? त्यात पण पाऊसच आहे, बारके पाऊस आहे. नको नको रे रात्री तो आहे का नाही काय करून टाकलंय. मला कधी उडवून भेटलं नाही. बघा तुम्ही वरती उडवा, वरती उडवा. हा जाऊया चल. बस झालं, एवढं जरी झालं ना उडून भेटलं मला तर बस झालं. तरी पण ह्याच्यात पण माझा नंबर आहे राहिलेला आहे, असं मला असं पण ह्याचं काम झालं नाही. ही अख्खी मळ तुमच्यासाठी. हा आणि ते बॉम्ब ही बघा आले सगळेजण कशी फटाके उडवायला तयारी बघा. हा उड. तेच घेतलंय मी, ते फुलभाज्या घ्या म्हटलेलं ना तुम्हाला. आधी ते काढीने पेटू द्या मग लावा. ए काय नाही होत, काय नाही होत. ए पाऊस वाजत नाही, नाही वाजत नाही, नाही वाजत. अगं वाजत नाही बाळा, हे बघ, हे बघ, नाही वाजत. ए बघ बघ बघ, हे आमचं बाळ रडते ग बाई. आत्ताच्या मुलांना पहिली मजाच नाही आहे, कारण पहिले फटाके कमी मिळायचे पण आम्हाला तेवढ्याच फटाक्यात भागवायला लागायचं. आणि मेन म्हणजे टिकल्या वगैरे उडवायला बंदुकी ठराविक लोकांच्याकडेच असायची, सगळ्यांच्याकडे बंदुकी वगैरे असलं काही नसायचं. मग त्यावेळेला आम्ही दगडाने टिकल्या उडवणार, परत पकडीमध्ये घेऊन उडवायचा, अशी सगळी मजा असायची. आता शरूला तर ह्या आत्ताची तर दिवाळी त्यानं पहिल्यांदाच बघतोय यावर्षी. त्याला फटाक्यांच्या आवाजाची जास्त सवय नाही, त्यामुळे त्याला अक्षरशः पूर्ण त्यानं 5 दिवस पूर्ण रडायचा गोंधळ घातलेला आहे. त्यामुळे त्याला फटाके उडवायलाच नको वाटतं. समोर फटाके दिसले की तो आपली बॅग भरतो आणि डायरेक्ट खाली रूमच्या समोर आणून ठेवतो, जेणेकरून तुम्ही काही फटाके उडवू नका असं त्याचं म्हणणं असतं. तर आम्ही पण थोडेफार मग फटाके उडवले, सगळ्यांनी मिळून मजा केली. त्यानंतर घरी आलो. रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं ते म्हणजे पनीर ग्रेव्ही बनवली होती. उलट तू म्हणायला पाहिजे बाबा वाजव म्हणून, पाठ पाठ करून. तू काय बोलत नाही, काय नाही, तुला विचारलं नाही, फाट नाही, फाट नाही, फाट नाही म्हणून. आता बोलला ते सांगा हो, खरी कंडिशन आपली. बाळा, आम्ही लहान होतो तेव्हा भेटत नव्हतं फटाके वाजवायला, तेव्हा इच्छा होती पण भेटत नव्हतं म्हणून वाजवायला येत नव्हतं. काय तुझी बरोबर चालली. परत जरा काय मोठं झालं, कमवायला लागलं तर ती कमवायच्या याच्यामध्ये परत वाजवायला भेटली नाही फटाके.
आता लग्न झालंय, पोरग झालंय, वाजवायचं म्हणलं तर पोरग वाजवून देणार, पोरग घाबरतंय म्हणून वाजवायचं. ते ऐकते का बाकी त्याचं चाललंय. वाजवायचं सांग बरं, कधी वाजवायचं फटाकडे? काय 5? तू 5 वर्षाचा झाला की वाजवायचा का? हा, तू 5 वर्षाचा झाला की वाजवायचा का? मग त्याला भीती वाटते म्हणून कोणी वाजवायचं नाही. तुला तर अशी झाली आहे आमच्याकडे यावर्षीची दिवाळीची सुरुवात. कसं वाटलं तुम्हाला, तुमची दिवाळी कशी चालेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्यास आणि आवडला असल्यास चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर चला बाय.